आज 3/8/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बापदादांचे प्रेम प्राप्त करायचे असेल तर सेवाधारी बना. बुद्धीमध्ये ज्ञान भरपूर आहे तर ज्ञानाची वर्षा करा. प्रश्न आहे, कोणता नशा भरलेल्या ढगांना सुद्धा दूर घेऊन जातो, त्यांच्याद्वारे ज्ञानवर्षा होऊ देत नाही? उत्तर, जर फालतू देह अभिमानाचा नशा असेल तर भरलेले ढग सुद्धा दूर निघून जातील. जरी त्यांच्याद्वारे वर्षा झाली तरी सुद्धा ते सेवा करण्याऐवजी सेवेमध्ये विघ्नच आणतील. जर बाबांवर प्रेम नाही, त्यांच्यासोबत योग नाही, तर ज्ञान असूनही जसे रिकामेच आहेत. मग असे रिकामे ढग अनेकांचे कल्याण कसे करतील? ओम शांती. आता बाकी थोडेच ढग शिल्लक आहेत. जेव्हा पाऊस कमी होतो तर समुद्रावर ढग नसतात, ते थंड होतात. तसेच इथे पण काही मुलं थंड होतात. ढग त्यांनाच म्हणणार जे ताजेतवाने होऊन मग वर्षा करतील. जर कोणी वर्षा करत नाहीत तर त्यांना ढग म्हणणार नाही. हे ज्ञानाचे बादल म्हणजे ढग आहेत आणि ते पाण्याचे ढग आहेत. ज्ञानाचे ढग जेव्हा सीझन असते तेव्हा येतात. म्हणजे आपण मुलं जेव्हा मधुबनला जातो तर ताजेतवाने होऊन दुसऱ्यांना सुद्धा ताजेतवाने करतो. ते सुद्धा क्रमानुसारच असतात. काही तर खूप जोरात पाऊस पाडतात. ढगाचे कामच आहे पाऊस पाडणे आणि सुकलेल्या झाडांना संजीवनी देणे. ज्यांच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे ते लपून राहू शकत नाहीत. त्यांना बाबांच्या सूचना पण नाही पाहिजे. ते तर बादल म्हणजे ढग आहेत. ते मधुबनला येतात, मग जाऊन वर्षा करतात. जिथे पाहतील की नापीक जमीन आहे तिथे जाऊन त्यांना संजीवनी देतील. महारथी मुलं तर सर्व सेवा केंद्रांना चांगल्या प्रकारे जाणतात. कोणते सेवा केंद्र थंड आहेत, कोणत्या सेवा केंद्राच्या मुलांना जास्त वादळ किंवा विघ्न येतात, महारथी सेवाधारी चांगल्या प्रकारे जाणतात. बाबासुद्धा नेहमी म्हणतात, सेवाधारी मुलांना प्रेमपूर्ण आठवण द्या. जे चांगले ढग आहेत म्हणजे चांगली मुलं आहेत ते सेवेसाठी जातील. प्रदर्शनीमध्ये सुद्धा सर्वजण एकसारखे समजावत नाहीत. मुख्य गोष्ट आहे, गीतेचे ईश्वर निराकार परमपिता परमात्मा आहेत, साकारी श्रीकृष्ण नाही. ज्ञान समजावून सांगण्याची सुद्धा चांगली पद्धत पाहिजे. दिवसभर हेच विचार चालायला हवेत की सर्वांना जाऊन कसे समजावून सांगता येईल. सर्वजण अज्ञानाच्या घोर अंधारात पडले आहेत. सर्वांना हेच समजावून सांगा की एक हदचे पिता आहेत आणि दुसरे बेहदचे पिता आहेत. बेहदच्या पित्याला पतित पावन म्हणतात. आता तुम्हा मुलांना बुद्धी मिळाली आहे. ह्या दुनियेतील मनुष्य जरी दिखावा करणारे असतील परंतु पत्थर बुद्धी आहेत. बाबा स्वतः म्हणतात, ह्या साधू संतांचा उद्धार पण मलाच करावा लागतो. ते पण रचयिता आणि रचनेला जाणत नाहीत. सतयुगापासून परत हे ज्ञान प्रायः लोप होते म्हणजे नाहीसे होते, परंतु हे कोणालाच माहीत नाही. ग्रंथांमध्ये हे ज्ञान नाही. त्याद्वारे कोणाची सद्गती होऊ शकत नाही. गीतेचा मान भरपूर आहे परंतु तो भक्ती मार्ग आहे. बाबा तर पतित पावन आहेत. ते सन्मुख येऊन राजयोग शिकवतात. तर जरूर राज्यासाठी नवी दुनिया पण पाहिजे. बाबा येऊन राजयोग शिकवतात हे पण तुम्हाला आता माहीत झाले आहे. ज्यांना कल्पापूर्वी समजावले होते त्यांनाच आत्ता सुद्धा समजावून सांगतील, तेच समजतील. हे युद्ध कोणते त्या प्रकारचे नाही जसे नेहमी चालत आले आहे. 8-10 वर्ष चालेल मग बंद होऊन जाईल. पूर्वनियोजित नाटकानुसार बॉम्ब्स बनलेले आहेत.
ते काही ठेवण्यासाठी बनवले नाहीत. पतित मनुष्यांचा मृत्यू झाल्याशिवाय सतयुग येणार नाही. शांती कशी स्थापन होईल हे पण समजावून सांगावे लागेल. शांती स्थापन करणे किंवा श्रेष्ठाचारी दुनिया बनवणे एक शिवबाबांचे काम आहे. बाबा म्हणतात, दुसरे सर्व संग तोडून बुद्धियोग मज पित्यासोबत जोडायचा आहे. देहसहित जे काही दिसून येते ह्या सर्वांना विसरायचे आहे. आता आपल्याला वापस जायचे आहे. आता घराची म्हणजे परमधामची आठवण करायची आहे. आता तुम्ही समजता हा मृत्यूलोक आहे. आपण अमरलोकमध्ये जाण्यासाठी अमर कथा ऐकत आहोत. देवतांना दैवी गुण असणारे मनुष्य म्हटले जाते. इथे तर तसे एक पण असू शकत नाही. कृष्णाची सुद्धा किती निंदा केली आहे. काहीच बुद्धीमध्ये बसत नाही. आता तुम्हा मुलांना चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून दैवी गुण धारण करायचे आहेत. दैवी गुण कशाला म्हणतात हे सुद्धा समजावले जाते. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे. हा मुख्य पहिला गुण आहे. जिकडे तिकडे तुम्ही पाहणार पवित्रते पुढे अपवित्र मनुष्य डोके टेकवतात. सतयुगामध्ये तर आहेतच पवित्र, तर तिथे मंदिर नसतात. मग जेव्हा पुजारी बनतात तर मंदिर बनवतात. जे पावन होते तेच आता पतित बनले आहेत. हा अनेक जन्मानंतर शेवटचा जन्म आहे. ह्या जुन्या दुनियेला, जुन्या देहाला विसरून जायचे आहे. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. नष्ट होण्यामध्ये वेळ लागत नाही. ही जुनी दुनिया, धन दौलत, संपत्ती इत्यादी सर्व काही नष्ट होणारच आहे. बाकी थोडेच दिवस राहिले आहेत. ह्या दुनियेमध्ये कोणालाही माहीत नाही की ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. तुम्ही सांगत राहता, परंतु त्यांचा विश्वास पण बसायला हवा. भगवानुवाच जेव्हा समजतील तेव्हाच बुद्धीमध्ये बसेल, म्हणजे स्पष्ट होईल. बाबा तुम्हा मुलांना म्हणतात, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. मुलं जाणतात, बेहदचे बाबा आपल्याला राजयोग शिकवतात. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्वजण आपापसात भाऊ भाऊ आहेत. स्वर्गामध्ये सर्व भाऊ सुखी होते. कलियुगामध्ये सर्वजण दुःखी आहेत. सर्व आत्मे आता नरकवासी आहेत. फक्त आत्माच तर नसेल ना, देह पण पाहिजे. आता तुम्हा मुलांना आत्माभिमानी बनायचे आहे. ह्यामध्येच मेहनत आहे. हे काही मावशीचे घर नाही. ही अवस्था पक्की तेव्हाच होणार जेव्हा हा निश्चय होईल की परमपिता परमात्मा आपल्याला शिकवतात. शिवबाबा ह्या देहाद्वारे म्हणजे ब्रह्माद्वारे शिकवण्यासाठी येतात. आपण सुद्धा देहाद्वारे ऐकतो, धारणा करतो. संस्कारानुसारच एक देह सोडून दुसरा धारण करतो. जसे बाबा युद्ध करणाऱ्यांचे उदाहरण देतात. युद्धाचे संस्कार सोबत घेऊन जातात, तर त्याच घराण्यात पुन्हा जन्म घेतात. आता निराकार बाबांच्या संस्काराबद्दल तुम्हाला माहीत आहे की निराकार बाबांमध्ये कोणते संस्कार आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. पतित पावन ज्ञानाचे सागर आहेत. तेच येऊन पावन बनवतात. माझी आठवण करा तर तुमचे जन्मोजन्मीचे विकर्म विनाश होतील. नाही तर खूप दंड भोगावा लागेल आणि पद सुद्धा काहीच मिळणार नाही. आता मुलं जाणतात, बाबा आपल्याला सहज रस्ता सांगतात. मन मना भव हे महावाक्य गीतेमधील आहे, परंतु ह्याचा अर्थ समजत नाहीत. बाबा म्हणतात, माझीच आठवण करा. देहासहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्याची आठवण करा. आठवणीलाच योग म्हटले जाते. योग अक्षर तर साधारण आहे, गीतेमध्ये पण आहे, परंतु कृष्णाचे नाव लिहिल्यामुळे सर्व अज्ञान अंधकार झाला आहे. आता तुम्ही समजावता तर म्हणतात, तुमची तर ही कल्पना आहे.
त्यांना काहीच माहिती होत नाही. त्यांना तर वारसा घ्यायचाच नाही. पहिले जेव्हा हे समजतील की बेहदचे बाबा आपले पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत, ते आपल्याला शिकवतात, हा पक्का निश्चय पाहिजे. नव्या मनुष्याला निश्चय बसणे असंभव आहे. काही नवीन मुलं सुद्धा समजूतदार असतात तर लगेच धारणा करतात, आणि काही जणांना इथे येण्याची इच्छा पण नसते तर ते काहीच समजत नाहीत, जरा सुद्धा बुद्धीमध्ये बसत नाही. जेव्हा एवढे अनेक ब्रह्माकुमार कुमारी आहेत तर जरूर त्यांना पित्याकडून वारसा मिळाला असेल. मग हा परिवार झाला ना. नावच आहे ब्रह्माकुमार कुमारी तर परिवार झाला. प्रजापिता ब्रह्माचा परिवार खूप मोठा आहे, परंतु ही गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. काही जण विचारतात की तुमचे मुख्य ध्येय काय आहे, तर तुम्ही सांगा. बाहेर बोर्डावर लिहिले आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी, तर हा परिवार झाला. दादांकडून वारसा मिळतो. प्रजापिता ब्रह्मा मुखद्वारे शिवबाबा रचना रचतात तर ते निर्माते झाले. ते स्वर्ग रचतात तर जरूर मुलांना स्वर्गाचा वारसा देतील. म्हणजे हा परिवार झाला ना. पिता, मुलं, मुली आणि दादा आहेत. ब्रह्मा पण आहेत, शिव पण आहेत. ते रचयिता आहेत, निराकार आहेत, तर मुलांना वारसा कसा देतील? ब्रह्माद्वारेच वारसा देतात. हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवे. तुम्ही सांगा, हे तुमच्या पित्याचे घर आहे. ह्यालाच रुद्र ज्ञान यज्ञ म्हटले जाते. आपण ब्राह्मण आहोत. बाबांशिवाय दुसरे कोणी राजयोग शिकवू शकत नाहीत. गीतेमध्ये पण आहे, मन मना भव, म्हणजे माझीच आठवण करा. तर आम्ही त्या एका पित्याचीच आठवण करतो. भक्ती मार्गामध्ये गायन करतात, बाबा तुम्ही येणार तर आम्ही तुमच्यावर अर्पण जाणार, आम्ही तुमचे बनणार. आम्ही आत्मे या देहाला सोडून तुमच्या सोबत निघून जाणार. आता तुमचे बनलो आहोत तर जरूर तुमच्या सोबत जाणार. जसे सगाई करतात म्हणजे साखरपुडा करतात, तर साजन जरूर सोबत घेऊन जाईल ना. हे शिव साजन म्हणतात, मी तुम्हाला ह्या दुःखापासून सोडवून सुखधाममध्ये घेऊन जातो. मग आपापल्या पुरुषार्थानुसार तिथे जाऊन तुम्ही राज्य करणार. आता जेवढे ज्ञान धारण करणार तेवढे उच्चपद मिळेल. छोट्या कुमारी सुद्धा सेवा करत आहेत. त्यांनाच मोठमोठ्या विद्वान पंडित इत्यादींना समजावून सांगायचे आहे. हे ज्ञान सांगण्यासाठी आवड असायला हवी. जसे कुस्ती असते तर मोठमोठे पहिलवान आव्हान करतात, यांच्यासोबत कुस्ती करा. सेवाधारी मुलांना आरामशीर झोप यायला नको. आराम त्यांच्यासाठी हराम आहे. जे पण स्वतःला महारथी समजतात त्यांना सुखामध्ये झोपायचे नाही. सेवेमध्ये तत्पर राहायला पाहिजे. आजकाल बाबा प्रदर्शनी पण खूप बनवत राहतात. मोठमोठ्या लोकांना निमंत्रण पाठवा. आत्ता नाही तर शेवटी येतील. साधू संत महात्मा कोणीही असू द्या, त्यांना पण ज्ञान देत राहा, जागृत करत राहा. परंतु ज्ञान देणारे सुद्धा महारथी पाहिजे. ज्यांचा बाबांसोबत योग नाही, बाबांवर प्रेम नाही, ते जसे रिकामे ढग आहेत. मग ते काय करतील? हे तर जाणता की जे शिकले आहेत त्यांच्या पुढे न शिकलेले ओझे उचलतील. प्रत्येकजण स्वतःला समजू शकता की आपण किती शिकलो आहोत, किती सेवा करत आहोत. जर ढग भरलेले असतील आणि वर्षा करणार नाहीत तर ते ढग काय कामाचे? प्रत्येकाला आपली समज पाहिजे. फालतू देह अभिमानाच्या नशेमध्ये राहतील तर उच्च पद नेहमीसाठी गमावून बसतील. बाबांना सेवेची खूप आवड आहे. शासनाला सुद्धा समजवायला हवे की आम्हाला एक हॉल द्या, जिथे आम्ही आत्मिक सेवा करून मनुष्यांना देवता बनवू शकतो. बाबा राजयोग शिकवण्यासाठी आले आहेत, परंतु युक्तियुक्त समजावून सांगायला पाहिजे.
जे भाषण करणे जाणत नाहीत ते समजावू शकणार नाहीत, तर उच्च पद मिळवू शकणार नाही. उच्च पद त्यांनाच प्राप्त होईल जे सेवा करतात. मोठमोठ्या लोकांना लिहून द्या, या ज्ञानाशिवाय भारत किंवा दुनियेचे कल्याण होऊ शकणार नाही. राजयोगाचे शिक्षण मुख्य आहे. ह्या लक्ष्मी नारायणाने पण या राजयोगाच्या शिक्षणाद्वारे हे उच्चपद प्राप्त केले आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये राजयोग शिकले आहेत. आम्ही सुद्धा राजयोग शिकत आहोत. शाळेमध्ये पण विद्यार्थी समजतात की आम्ही ही परीक्षा देऊन परत जाऊन असे बनणार. तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे. हे ह्या दुनियेसाठी नाही. तुम्ही तर भविष्य 21 जन्मांसाठी प्रारब्ध बनवण्यासाठी शिकत आहात. ते तर ह्या जन्मातील सुख मिळवण्यासाठी शिकतात. तर ते पण शिक्षण घ्यायचे आहे आणि त्यासोबत हे पण शिक्षण घ्यायचे आहे. ह्यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही. हे आध्यात्मिक ज्ञान तर जरूर प्राप्त करायला पाहिजे. चित्र घेऊन समजावून सांगायला पाहिजे. तुम्ही सांगा, हे ज्ञान सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. परंतु मुलं अजून सेवेमध्ये तत्पर राहत नाहीत. नोकरी टोकरीमध्ये फसले आहेत. जर बंधनमुक्त आहेत तर सेवेमध्ये तत्पर राहायला हवे. श्रीमताप्रमाणे सर्वजण तर चालत नाहीत. मध्येच माया घोटाळा करते. काही मुलांना सेवेची खूप आवड आहे, परंतु नशा चढत नाही की आपण जावे आणि सर्वांचे कल्याण करावे. तर बाबासुद्धा समजावतात, जेव्हा मोठे झाले आहात तर संशय का यायला हवा. तुम्ही म्हणू शकता, आम्हाला तर भारताचा उद्धार करायचा आहे. खरी सेवा करून मनुष्यांना देवता बनवायचे आहे. बाबांना आश्चर्य वाटते, नशा का चढत नाही. म्हणून बाबा म्हणतात, रजो बुद्धी आहे. सेवेची संधी तर खूप चांगली आहे. असे पण काही जण आहेत ज्यांना ज्ञानाचा अहंकार खूप आहे. मग ते मुलं सेवेमध्ये विघ्न आणतात. बाबा म्हणतात, हे तर गुळ जाणो आणि गुळची गोथरी जाणो, म्हणजे गुळ जाणो आणि गुळाची पिशवी जाणो. आता राहूचे ग्रहण बसले आहे. बृहस्पतीची दशा उतरून राहूची दशा बसते. आता पहा, चांगले चालत आहेत आणि लगेच पहा तर ग्रहचारी बसली आहे. मग खाली उतरत राहतात. मुलांना खूप बहादूर बनायचे आहे. पानाचा विडा उठवायचा आहे. आपण या भारताला स्वर्गवासी बनवूनच सोडणार. तुमचा धर्म आहे नरकवासींना स्वर्गवासी बनवणे, भ्रष्टाचारीला श्रेष्ठाचारी बनवणे. बाबा नशा तर खूप चांगला चढवतात, परंतु मुलांमध्ये क्रमानुसार आहेत. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बंधनमुक्त बनून भारताची खरी सेवा करायची आहे. आत्मिक सेवा करून मनुष्यांना देवता बनवायचे आहे. ज्ञानाचा अहंकार येऊ द्यायचा नाही. आत्मिक नशेमध्ये राहायचे आहे. दुसरा सारांश, निश्चय बुद्धी बनून आपली अवस्था पक्की करायची आहे. जे काही दिसून येते त्यापासून मोह नष्ट करून एक बाबांसोबत जोडायचा आहे. आजचे वरदान आहे, शिवबाबांच्या संस्कारांना आपले मूळ संस्कार बनवणारे व्यर्थ किंवा जुन्या संस्कारांपासून मुक्त भव. विस्तार आहे, कोणतेही व्यर्थ संस्कार किंवा जुने संस्कार देह अभिमानाच्या संबंधांपासून आहेत. आत्मिक स्वरूपाचे संस्कार बाप समान असतील. जसे बाबा नेहमी विश्व कल्याणकारी, परोपकारी, दयाळू, वरदाता आहेत, असेच स्वतःचे संस्कार नैसर्गिक बनावेत. संस्कार बनवणे म्हणजे संकल्प, बोल आणि कर्म
स्वतःच त्याप्रमाणे चालवणे. जीवनामध्ये संस्कार एक चावी आहे, ज्याद्वारे आपण स्वतःच चालत राहतो. परत मेहनत करण्याची आवश्यकता राहत नाही. आजचे बोधवाक्य आहे, आत्मिक स्थितीमध्ये स्थित राहून आपल्या देहाद्वारे कार्य करणारेच खरे पुरुषार्थी आहेत. ओम शांती.